नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता या महिन्याच्या शेवटी दिला जाणार आहे अशी माहिती कृषी आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। अनेक लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कधी येणार या संदर्भात माहिती घेत होते, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आली आहे पूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असाल, वार्षिक 6000 रुपये तुम्हाला जर मिळत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे या महिन्याच्या शेवटी रिलीज केला जाणार आहे। तत्पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काही बाबी पूर्ण करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। पूर्ण माहिती समजून घ्या। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले आहे। ध्यानात ठेवा, 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही विशेष मोहीम राज्यामध्ये राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत तुम्हाला जे काही कामं पूर्ण करायची आहेत, ज्या लाभार्थ्यांनी हे कामे पूर्ण करतील त्याच लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि 16वा हप्ता कधी येणार या संदर्भात सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर OTP, सामायिक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एक सुविधेचा वापर करावा। बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन आधार संलग्न खाते उघडावे। आता अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कधी येणार आहे? पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी। या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ जो आहे दिला जाणार आहे अशी नोंद या ठिकाणी घ्यावी असा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही माहिती कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। फेब्रुवारीच्या म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता वितरित केला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 1,04,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण केलेले आहेत। 3,01,000 स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केलेली आहेत। अशा लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ नक्की दिला जाणार आहे असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी आयुक्तांचे निर्देश देण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे। मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण नक्की ठरलेली असेल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।